नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करणार आहोत। मित्रांनो, बातमी आहे पेन्शन धारकांसाठी मोठी खुश खबर। पेन्शन धारकांना मिळणार हा मोठा महत्त्वपूर्ण लाभ। कोषागार कार्यालय आदेश निर्गमित दिनांक 21 डिसेंबर 2025 या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कार्यरत कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी लाभदायक बातमीच्या संदर्भात कोषागार कार्यालयातून व नागपूर न्यायाधिकरण शाखेकडून आदेश निर्गमित। न्यायाधिकरण शाखेकडून कोणता आदेश निर्गमित झाला आहे, पेन्शनधारकांना काय फायदा होणार आहे, पेन्शनधारकांना कोणता लाभ मिळणार आहे, कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे आणि हा फायदेशीर कसा ठरणार आहे, या सर्व प्रश्नांची उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा, कुठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, सरकारी कर्मचारी निवृत्त होत असतात त्यावेळी तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा एक भाग एका रकमेत घेण्याचा पर्याय मिळत असतो। याच पर्यायाला पेन्शनचे कम्युटेशन असे म्हणतात। पेन्शनधारकांची कम्युटेशन रक्कम ही मासिक पेन्शन मधून कापली जाते। सरकार ही रकमेवर कम्युटेशनची वसुली करत असते किंवा वसूल करते। आता अस्तित्वात असलेला नियम असा आहे की सध्या या रकमेची कपात 15 वर्षापर्यंत करत आहेत। कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पुढील 15 वर्षानंतर कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मधून कपात होते। ही रक्कम पहिल्या वर्षापासून तर 15 वर्ष पर्यंत होते। 15 वर्ष पूर्ण कपात झाल्यानंतर संपूर्ण पेन्शन देण्यास सुरुवात होते। परंतु मित्रांनो, आताच एका संदर्भात परिपत्रक निर्गमित झाले आहे। आताचेच एका महत्त्वाच्या घडीचे हे परिपत्रक निर्गमित झाले आहेत। हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचे आहे। या परिपत्रकानुसार 15 वर्षापर्यंतचा कम्युटेशनचा कालावधी जो होता तो परिपत्रकानुसार आता 15 वर्ष ऐवजी 12 वर्ष कपात केली जाणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे। कम्युटेशनच्या संदर्भात आता महाराष्ट्र शासकीय न्यायाधिकरण शाखा नागपूर यांच्या आदेशानुसार आता ज्या कर्मचाऱ्यांची वसुली 12 वर्ष झाली असेल त्या पेन्शनधारकांची मासिक पेन्शन मधून वसुली थांबवण्याच्या संदर्भात आदेश निर्गमित केला आहे आणि पेन्शन कपात करण्यात स्थगिती देण्यात आली आहे, म्हणजे स्टे देण्यात आला आहे। त्यामुळे न्यायाधिकरणाच्या आदेशान्वये कर्मचाऱ्यांच्या पेन्शन कम्युटेशनचे अंतर्गत मासिक पेन्शन कपात केली जात होती ती सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अतिशय महत्त्वपूर्ण अशी लाभदायक बातमी आहे। कर्मचाऱ्यांची कम्युटेशनची वसुली 15 वर्षांनंतर पर्यंत केली जात होती ती कपात स्थगिती देऊन आता कम्युटेशनची वसुली 12 वर्षच होणार आहे। या संदर्भातला महाराष्ट्र न्यायाधिकरण शाखा नागपूर यांचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे। 8व्या वेतन आयोगात कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी कम्युटेशनचा हा लाभ किंवा कपातीचे वर्ष 12 वर्ष ठरवण्यात येणार आहे, असेही सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे। 8व्या वेतन आयोगानंतर पेन्शन कम्युटेशनचा लाभ 12 वर्षच दिला जाणार आहे। कम्युटेशनची पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी कमी करून तो कालावधी 12 वर्षापर्यंत करण्याची मागणी जोर धरत आहे। कम्युटेशनच्या संदर्भात राष्ट्रीय कर्मचारी संघटनेने किंवा पक्षाच्या वतीने शासनाचे लेखी निवेदनही सादर केले आहे। आता 8व्या वेतन आयोगात कम्युटेशनची कपात संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतील यावर सविस्तर चर्चा सुरू आहे। चर्चेअंती 8व्या वेतन आयोगात याचा विचार होऊन याला मान्यता प्रदान करण्याचे कार्य केंद्र सरकारकडून पूर्ण करण्यात येणार आहे।
आणि याचाच फायदा निश्चित कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा फार मोठा लाभ प्राप्त होणार आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना ज्यादा कपात होणारी कपात वसुली 12 वर्षे पूर्ण झाल्यास कपातीचा मोठा लाभ मिळेल असे वाटते. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे निश्चितच 8व्या वेतन आयोगात कायदेशीर तरतूद होणार आहे. त्या संदर्भातला निर्णय देखील झालेला आहे आणि आता पेन्शन कॅबिनेटचा कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्षापर्यंत विचार सुरू आहे. न्यायाधिकरणाने त्या वसुलीला आता स्थगिती दिली आहे, स्टे दिला आहे. त्यामुळे निश्चितच त्या अंतर्गत सेवा अंतर्गत कर्मचाऱ्यांचा पर्याय हा दिलेला आहे आणि ज्या पेन्शनधारकांना 12 वर्षे पूर्ण झाले आहेत त्या पेन्शनधारकांनी वसूल करण्यास स्थगिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकाची वसुली स्थगितीचा आदेश कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त करून देणारा आहे आणि न्यायाधिकरणाचा हा मोठा निर्णय आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांची आता 12 वर्षे कपात पूर्ण झाली असेल अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कोषागार विभागात जाऊन लेखी अर्ज कोषागार कार्यालयात कोषाधिकारी यांना देण्यात यावा आणि वसुली थांबवण्याचे एक पत्र देण्यात यावे. म्हणजेच कोषागार कार्यालयाकडून वसुली होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.